ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. सात्विक दान भाग 1. ओवी आहे 265 ते 270 आणि गीतेचा श्लोक आहे 20वा. भगवंत आता सात्विक दान कशाला म्हणतात ते सांगत आहेत. श्लोक 20वा. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. स्वधर्माने मिळवलेल्या पैशातून दान करणे कर्तव्य आहे अशा बुद्धीने जे दान ज्याच्यापासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाण, काळ व पात्र पाहून दिले जाते त्या दानाला सात्विक दान असे म्हणतात. येथ गुणाचे नि बोले दानही त्रिविध असे झाले, तेची ऐक पहिले सात्विक ऐसे. आता गुण म्हटले की त्याने दानही 3 प्रकारचे झाले आहे. त्यापैकी पहिले सात्विक दान असे आहे. तरी स्वधर्म आतवते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. तरी स्वधर्माचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखत असे. पेरण्याकरता चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वापशाची उणीव पडते तसा हा सात्विक दानाचा योग दिसतो. अभिप्राय असा की पेरणी करण्याला जसे चांगले बी, योग्य काळ, उत्तम शेत आणि वापसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते, त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश, योग्य काल, योग्य पात्र व योग्य द्रव्य यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते. अनर्घ्य रत्न हाता चढे तै भांगाराची ओढी पडे, दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. मौल्यवान रत्न हाती यावे तेव्हा सोन्याची टंचाई पडते. रत्न व सोने दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग म्हणजे दागिना ज्या अवयवावर घालायचा तो शरीराचा अवयव, उदाहरणार्थ सरळ नाक वगैरे चांगले मिळत नाही. परिसन सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती, जई भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी. परंतु आपल्या भाग्याची ऊर्जित अवस्था आली असता सण, इष्टमित्र व ऐश्वर्य या तिहींचा एकत्र योग होतो. तैसे निपज वावया दान, जै सत्वासी ये संवाहन, तै देश काळ भाजन द्रव्य ही मिळे. त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडवून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्तेजन येते तेव्हा देश, काल, पात्र व द्रव्य अशा 4 योग्य गोष्टींचा संगम होतो. सात्विक दान कोणते ते सांगताना भगवंत श्लोकात सांगतात की दान करणे योग्य आहे असा विचार करून दान दिलं पाहिजे. ते दान योग्य व्यक्तीस, पुण्यभूमीवर, पुण्यकाळी दिलेले असावे आणि त्या उपकाराची फेड करण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीस ते दान दिलेले असलं पाहिजे, तर त्याला सात्विक दान म्हणता येतं. सात्विक दान देण्यासाठी मुळात व्यक्तीमध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला असावा लागतो, तरच त्याच्या हातून सात्विक दान घडेल. ज्ञानदेवांनी या श्लोकाचे स्पष्टीकरण करताना त्यातील प्रत्येक पदाचे स्पष्टीकरण केलेच आहे, परंतु धनाच्या शुद्धतेची आवश्यकता हे सांगितली आहे. धन स्वधर्माने मिळवावे व जे आपल्याला मिळालेले धन असेल ते दुसऱ्याला देताना सन्मानपूर्वक द्यावे. अर्थातच दुसऱ्याची अवहेलना करून त्याला क्षुद्र लेखून त्याच्या अंगावर ते धन फेकू नये. दानामध्ये दान देणारा आणि दान घेणारा अशा 2 व्यक्ती असतात. त्यातला दाता दान देणारा असेल तर ते दान घेणाराही तितकाच योग्यतेचा हवा, नाहीतर ते दान व्यर्थ जातं, त्याचा चांगला विनियोग होत नाही. भगवंतांनी पात्र हा शब्द वापरलेला आहे व त्याचबरोबर देश, काल यांचीही अट घातलेली आहे. दानासाठी पात्र व्यक्तीबरोबर योग्य काल आणि योग्य प्रदेश सुद्धा आवश्यक आहे. आता या सर्वांचा एकत्र मेळ होणे ही अवघड गोष्ट आहे. ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांतानं स्पष्ट करतात. असं दान म्हणजे बी पेरण्यासाठी चांगल्या वापशाची उणीव पडावी. बीजाला चांगली जमीन मिळाली तर ते बीज जोमाने वाढणार. तसेच दान घेणारी व्यक्ती योग्य असली की त्या केलेल्या दानाचा उपयोग होणार. तसेच बी पेरण्यासाठी योग्य काळही हवा.
भातशेती करायची असेल तर दिवाळीनंतर बी पेरून उपयोग नाही, ते पावसाळ्यापूर्वीच पेरलं पाहिजे. तसेच दानाला सुद्धा योग्य काळ पाहिजे. तसेच सर्वच बियाणे काही सर्वच प्रदेशात रुजत नाही. प्रत्येक ठिकाणच्या जमिनीचा कसही वेगळा असतो व प्रत्येक ठिकाणचे हवामानही वेगळे असते. प्रत्येक प्रकारच्या बियाण्याला वेगवेगळे हवामान, वेगवेगळ्या जमिनीच्या कसाची आवश्यकता असते. थोडक्यात बीज रुजायला जशी योग्य परिस्थिती लागते तसेच दानाला सुद्धा योग्य परिस्थिती लागते. ज्ञानदेवांना वाटते की सात्विक दानाचा योगही तसाच आहे. सर्व गोष्टी एकत्र मिळणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. त्यांनी दुसरा दृष्टांत मणिकांचन संयोगाचा दिलेला आहे. एरवी रत्न असेल तर त्याला कोंदण्यासाठी सोने नाही आणि रत्न आणि सोने दोन्ही असतील तर तो दागिना अंगावर घालून मिरवण्यासारखं सुंदर शरीर नाही, अशी परिस्थिती होते. अशा भाग्याचे वर्णन करताना ज्ञानदेव दृष्टांत देतात की सण असावा, त्याच वेळी प्रिय मित्र यावा व त्याच्या आदर सत्कारासाठी पुरेसे धनही असावे. त्याप्रमाणे देश, काळ आणि पात्र यांच्या संयोगाची स्थिती आहे. चांगले बी, योग्य काळ व क्षेत्र, रत्न, सुवर्ण आणि शरीर, सण, मित्र आणि ऐश्वर या दृष्टांतांनी ज्ञानदेवाने दानासाठी देश, काल आणि पात्र आवश्यक आहेत असं स्पष्ट केलं आहे. पण सत्वगुणामुळे भाग्याचा उत्कर्ष होऊन योग्य स्थळ, योग्य व्यक्ती व पुण्यकाल यांचा संयोग घडून येतो. मग अशी पात्र व्यक्ती मिळाली की त्याचा सन्मान करून त्याला दान द्यावे. ज्ञानदेव दानासाठी पुढे देश आणि काळ कोणता असावा ते सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.